एकीकडे बळीराजा अस्मानी संकटात सापडलाय तर दुसरीकडे महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफीचं दिलेलं आश्वासन पूर्ण केलेलं नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा चुराडा झालाय। याच कर्जमाफीच्या मुद्द्यावरून कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना विचारलं असता त्यांनी अजब सवाल केला। कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशाचं तुम्ही काय करता? कर्जमाफीच्या पैशातनं साखरपुडा आणि लग्न करता? शेतीमध्ये गुंतवणूक करता का? असा सवाल माणिकराव कोकाटेंनी विचारला। आता कृषी मंत्री संकटात सापडलेल्या बळीराजाला सावरण्याऐवजी असा उलट सवाल करत असतील तर शेतकऱ्यांनी मदतीसाठी कोणाकडे पाहावं असा सवाल उपस्थित होतो। बरं, मला एक सांगा, आता हे मीडिया चालू आहे, मीडिया असं बोलत नाही। तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाचं काय करता तुम्ही? शेतीमध्ये गुंतवणूक आहे 1 रुपया तरी? सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला। आता पोखराच्या माध्यमातून तुम्हाला पाईपलाईनला पैसे आहेत, इरिगेशनला पैसे आहेत, तुम्हाला क्रॉपला पैसे आहेत, शेततळ्याला पैसे आहेत, सगळ्याला पैसे आहेत। भांडवली गुंतवणूक कोण करतं? सरकार। शेतकरी करतं का? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडे करा, मग लग्न करा। तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या सगळ्या संदर्भात काय म्हणतात आपण जाणून घेऊया। नक्की काय तुमच्या तोंडून स्टेटमेंट गेलेलं आहे हे मला त्यांना विचारावं लागेल। पण एक गोष्ट खरी, कुणी आम्ही काम करत असताना, शेतकरी असेल किंवा महाराष्ट्रातले कुठल्याही व्यक्ती असतील, आम्ही ज्यावेळेस विश्वस्त म्हणून जनतेने आम्हाला निवडून दिलेलं असतं 5 वर्षाच्या करता आणि आम्ही सरकारमध्ये काम करत असतो, त्यावेळेस आपलं वक्तव्य हे फार विचारपूर्वक आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी केलं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।